नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे परमार्थ. 16 जून. परमार्थ श्रद्धेने करावा. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करता आलो. आतापर्यंत पुष्कळ योनी हिंडलो. भगवंताने आता मनुष्य योनीत आणले. भगवंता, आता मी तुला कधीही विसरणार नाही असे कबूल करूनही आपण त्याला विसरतो. संत आपल्याला त्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही जागे होत नाही. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या तरी होत तसाच आपण राहतो. जे गोरगरीब भोळे भोळे लोक असतात ते अंधश्रद्धेने भगवंताला पुजतात. ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही आणि व्यवहारात पुष्कळ ठिकाणी आपण अंधश्रद्धा ठेवतो. पण त्या अज्ञानी लोकांनी अंधश्रद्धेने जे देवाला भजले त्याचे त्यांना फळ मिळते. व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाणासारखा श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट. म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते. अशा माणसाला शंकाही फार येतात आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते. अमुक एक खरे आहे असे कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही. पण तिथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही. म्हणून परमार्थ हा श्रद्धेने करावा. काही बोलायचे असल्यास, सांगायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट्स करा. आनंदात राहा, नामस्मरण करा, परमार्थ श्रद्धेने करा. धन्यवाद.